डोळ्यामध्ये रंग गेलेला असतो, त्यामुळे सरोज अद्वैतला रूममध्ये घेऊन जात असते. या दोघांना जाताना पाहून रोहिणीला खूप आनंद होतो. रोहिणी मनात म्हणते की सरोज बहिणी आता अद्वैतला हे समजावून सांगेन, त्या मुलीने तुझ्या डोळ्यामध्ये रंग घातला, रंगपंचमीच्या नावाखाली ती तुझ्यासोबत कशी वागत आहे हे सगळं अद्वैतला सांगेल आणि अगदी भराभर भरणार आहेत. अद्वैत मात्र आईचेच ऐकणार. अद्वैत हा कलावरती चिडेल, आता बिचारी कला. म्हणून रोहिणीला सुद्धा खूप आनंद होतो. सरोज अद्वैतला घेऊन आतमध्ये येते. अद्वैतला म्हणते की बघ तू बघू डोळा जरा रुमालाने. ती अद्वैतच्या डोळ्यामधील तो रंग बाजूला करत असते. अद्वैत म्हणतो, अगं आई, मी कुठे काय केलं? ती मुलगी बघितलं ना, खरी कशी खेळत होती. सरोजला तर अगदी मनातलंच अद्वैत बोललेला असतो. सरोजसुद्धा म्हणते की हो ना, बघितलं. अरे औषधसुद्धा इतकं धड नाही आहे, औषधा इतकीसुद्धा ही मुलगी धड नाही आहे. बघ, मी तुला महिनाभरासाठी वेळ दिला होता. तुमच्यामध्ये जे काही कम्पॅटेबिलिटी शोधण्यासाठी मी सांगितलं होतं, त्यामुळे मला असं नाही वाटत की 1 महिना काय. अरे तू जर आयुष्यभर तिच्यासोबत राहिला ना, तरीसुद्धा ती तुला सापडेल म्हणून. त्यामुळे हे बघ, मी तुला ठामपणे सांगते आहे, त्या मुलीपासून तुला वेगळं होण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नाही. सरोज जे काही सांगते ते सर्व कलाने ऐकलेलं असतं. सरोज अद्वैतचे कान भरते आणि कलापासून वेगळं होण्यासाठी अद्वैतच्या मनामध्ये सरोजच्या हे सर्व बिंबवत बसते. कलाच्या लक्षात आलेलं असतं, कारण आज मात्र तिने स्वतःच्या कानाने सर्व काही ऐकलेलं असतं. हे ऐकल्यानंतर सरोज जे काही म्हणते आहे ते ऐकून कलाला इतकं वाईट वाटतं, कलाच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तरीसुद्धा सरोज अद्वैतला म्हणत असते की अरे जरी जपून राहा त्या लोकांपासून, म्हणजे नको ते आपल्याला जे काही लोक आहेत त्यांच्यापासून जरा जपून राहा. सरोज आत जाते आणि अद्वैतसुद्धा उठून येतो. तेव्हा कला विचार करते की म्हणजे चांदेकरच्या डोक्यामध्ये सध्या जे काही सुरू आहे ते सर्व सरोज मॅडम भरवतात. तर त्या सर्व असं का करत असतील? हे सर्व अशक्य आहे. परंतु जे काही मी माझ्या डोळ्याने बघितलं होतं ते काय होतं? सरोज मॅडम मात्र आपल्या स्वतःच्या मुलाच्या संसारावर उद्ध्वस्त करण्यामागे का उठल्या असतील? कला प्रत्येक गोष्टी अद्वैत तिच्यासमोर जे काही वागतोय ते सर्व वागण्याचा ती विचार करते. समानता आणि भिन्नता हे जे काही त्याने 2 दोष काढलेले असतात, समानता आणि भिन्नता यावरून आपल्या नात्यामध्ये जे काही आता टिकवायचं किंवा पुढे न्यायचं हे ठरवायचं हे अद्वैतने ठरवलेलं असतं. अद्वैतच्या प्रत्येक बोलण्याचा कला विचार करते आणि कलाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. अद्वैत तिला म्हणालेलं असतो की आपल्यामध्ये जे मिसअंडरस्टँडिंग असेल ना, ती ओळखून आपण दोघांनी एकमेकांपासून वेगळं व्हायला हवं. तुला मार्ग असेल आणि माझा मार्ग वेगळा असेल, आपलं म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर वेगळं व्हायचं. तेव्हा कला मागे वळून पाहते आणि अद्वैतचं बोलणं आहे की उद्या जर आपण एखाद्या बिझनेस मीटिंगमध्ये गेलो तर मोठमोठ्याने बोलणार का, हे सर्व तिला अद्वैतचं बोलणं आठवत असतं. अद्वैत सर्व बघून तिचं इतकं चिडलेलं असतो, सर्व कलाला आठवत असते. अद्वैत, चांदेकर होत नाही आहे, तुला बुद्धी नाही आहे, तू बुद्धी घाण टाकली आहे, हे सर्व देखील तिला आठवत असतं. जेव्हा अनामिकाच्या ड्रेसवरती काजलला देखील आठवतं, जेव्हा सोहमचं तिच्यावरती प्रेम असतं परंतु तो अनामिकाच्या मागे असतो. तिला आठवतं काजलला आठवतं की सोहम खूप ओरडलेला असतो, तुझं लक्ष कुठं आहे. अनामिका आणि त्याच्या आयुष्यात आलेले असते तेव्हापासून सोहम काजलचा रागराग करतोय. काजलच्या सर्व काही गोष्टी लक्षात येत असतात. सोहमने हे अनामिकाला प्रेमाचं प्रपोज केलेलं आहे, आय लव्ह यू म्हणालेलं आहे. काजलला आठवतं. काजलसुद्धा खूप रडत असते. सरोज मॅडम हे बघा, मी आज तुमचं आतमध्ये जे काही चांदेकरसोबत बोलणं सुरू होतं ते मी ऐकलेलं आहे. सरोज म्हणते की हो का, मग काय तर? कला म्हणते हो, मला फक्त तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही माझ्या विरुद्ध चांदेकरच्या मनामध्ये वाटेल त्या गोष्टी का भरत असता? सरोज म्हणते की काय गं, तू मला जॉब विचारण्यासाठी आली आहेस का? हे बघ, मी तुझ्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधील नाही आहे. कला म्हणते हो बरोबर आहे, मला माहितीच आहे, परंतु हे बघा, आपल्याला नक्की काय वाटतं हे दुसऱ्यावर लादणं हे पण चुकीचं आहे ना. ती व्यक्ती कितीही आपल्या जवळची असली तरीसुद्धा. अहो सरोज मॅडम, तुमचा मुलगा तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण तरीसुद्धा तुम्ही तुमची मतं त्याच्यावर का लादता? तुमच्या मनाप्रमाणे वागण्यासाठी तुम्ही त्याला भाग पडता. तुमची मतं का लादतात त्याच्यावरती? तुमचा मुलगा प्रत्येक गोष्ट तुमची ऐकतो, तरीसुद्धा तुम्ही असं का वागता? तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही वागायला भाग पाडता. याचा अनुभव तुम्हाला, त्याचा स्वतःचा अनुभव त्याला घेऊ द्या ना. तुमच्या गोष्टी लक्षात येत नाही आहेत का? असं ती
म्हणत असते. सरोज मॅडम, तुम्ही असं करू नका. हवं तर तुम्ही माझ्याशी बोला. तुमचा डायरेक्टली काय प्रॉब्लेम आहे मला विचारा. सरोज म्हणते, हे बघ, पहिली गोष्ट माझं मी ठरवेल माझ्या मुलाशी काय बोलायचं, कसं बोलायचं. दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीने येऊन मला सांगण्याची गरज नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कलाखरे, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं लग्न झालं म्हणून तू या घरची सून नाही आहे. तुझा कोणीही स्वीकार केलेला नाही आहे आणि मीही नाही आणि माझ्या मुलानेही नाही. घरच्यांनी तुला ना स्वीकार केलेला आहे ना अद्वैतने. फक्त लोकांची सहानुभूती, काही लोकांची सहानुभूती तुला आहे म्हणूनच तुझा मोठा गैरसमज झालेला आहे. एकदा तू स्वतःला विचार, मी नक्की कोण आहे आणि या घरामध्ये माझी काय लायकी आहे. एकदा विचार केल्यानंतर तुझ्या प्रश्नांची सर्व उत्तरं तुला मिळतील. हे बघ, हे गोष्ट लक्षात ठेव, माझा मुलगा खूप साधा आहे. त्याच्या ह्या साध्या स्वभावाचा गैरफायदा घेण्याचा कोणी प्रयत्न केला मी सोडणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे मला जा विचारण्याची हिंमत तुला व्हायला नाही पाहिजे. सरोज पुढे जाते, मागे वळून कलाला धक्का देते. कला म्हणते की हे बघ, या वर्षीची तुझी या घरातली शेवटची होळी आहे, त्यामुळे रंगपंच अगदी भरपूर खेळून घे. तिच्या गालाला एक बोट असं कलर लावते सरोज. कलासुद्धा काही कमी नसते. कलासुद्धा सरोजचा हात धरते आणि रंग घेऊन सरोजच्या गालाला रंग लावते. सरोजला म्हणते की हे बघा, परंपरेनुसार आणि प्रथेनुसार आता मात्र माप ओलांडून मी या घरामध्ये आले होते, त्यामुळे कोणी किती प्रयत्न केला तरी माझ्या आणि